म्हणजे खूप मोठी खुशखबरी आहे आणि ती ऐकून कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त इथे स्क्रीनला लावणार आहे। ती काय खुशखबरी आहे, माझ्या बर्थडेच्या दिवशीच मला भेटली आहे। म्हणजे मी सहज बघितलं, मला असं म्हणजे विश्वास नाही बसला की अख्ख्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी 1 रुपयाचं सुद्धा काही घ्यावा म्हणून। मला माहिती आहे माझी मुलं काही कमवत नाही अजून। अरे वाव, याचा ब्लाऊज किती छान आहे, हे बघा ना। हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तुम्ही म्हणणार की अनिता हे काय आहे, तर हे एवढे पार्सल आलेले आहे माझ्या बर्थडेचे। हा बघा किती आहे, 1 2 3 4 इथे 5 आणि 6 आलेले आहेत पार्सल। हे काय आहे ते पण तुम्हाला मी पूर्ण ओपन करून दाखवते हे सगळे पार्सल। आणि हो, 1 मिनिट, जड आहे, थांबा। आणि हो, दुसरी गोष्ट तुम्ही थंबनेल बघितला असेलच आणि म्हणजे खूप मोठी खुशखबरी आहे आणि ती ऐकून कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला होणार आहे, मला असं वाटतं आहे। आणि ती जी खुशखबरी आहे ना, तिचा मी इथे स्क्रीनला लावणार आहे। ती काय खुशखबरी आहे, कारण की तुम्हाला पण बघायला भेटेल की अनिता खोटं बोलत नाही आणि माझ्या बर्थडेच्या दिवशीच मला भेटली आहे। म्हणजे मी सहज बघितलं, मला असं म्हणजे विश्वास नाही बसला की चला तुम्हाला मी दाखवते। त्याच्या पहिले तुम्हाला मी हे दाखवते आहे पार्सल। आणि हो, मी एक ना बेडशीट मागवलेली आहे, हे बघा ही मी मागवली आहे बेडशीट, इलास्टिकची आहे, छान आहे, फ्लिपकार्टवरनं। तर बघूया आपण ओपन करून कशी पहिले, आणि मग हे सगळं पण दाखवते तुम्हाला। चला, इथे बघा ही बेडशीट ना मी वॉश करायला टाकली आहे, काढली आहे आज। बेडशीट सगळं आज स्वच्छता केलं आहे घराची। थोडी दिवाळी आली ना, त्याच्यामुळे मी थोडं साफसफाई केली आहे। तसं माझं घर स्वच्छ आहे, नवीन आहे ना, पण तरी पण मी थोडं सगळं कपडे वगैरे असं ब्लँकेट वगैरे वॉश करते आहे। आपलं करायला पाहिजे, लक्ष्मीपूजन आहे ना, वर्षातून एकदा येतं, हो की नाही। तर बघा छान आहे, कॉटनचे आहे, डिझाईन पण खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये कवर आहे आणि इलास्टिकचे आहे ना, इथे बघा इलास्टिक आहे, हे बघा। तर चला मी ह्याच्यावर टाकली ना, मग ती तुम्हाला मी दाखवते कशी दिसती, ठीक आहे। तर आता हे जे पार्सल आहे ना, मी याच्याबद्दल बोलते तुम्हाला। तर ॲक्च्युली ना मी माझ्या मिस्टरांना मी सहज म्हटलं की माझ्या बर्थडेला तुम्ही काय देणार आहे, मला साडी घ्यायची आहे। मी त्यांना त्या दिवशी बोलले, म्हटलं मला ना एक चांगली साडी घ्यायची आहे। त्यांनी हे सगळ्या एवढ्या साड्या ऑर्डर केल्या, 6 साड्या ऑर्डर केल्या त्यांनी। मला म्हटले दिवाळीला घाल, धनत्रयोदशीला एक घाल, पाडव्याला एक घाल, अशा सगळ्या साड्या घाला। तर एकच ब्लाऊज शिवून भेटायचे मला। हां, तर तुम्हाला मी दाखवते। आणि इतक्या सुंदर साड्या आहे ना, खूप सुंदर साड्या आहे। मला असं वाटतं की मी याच्यातली माझ्या आईला एक साडी ठेवावं। मला ही साडी खूप आवडली बघा, ही व्हाईट कलरची खूप छान साडी आहे बघा, हे बघा ही खूप छान साडी आहे। मला असं वाटतं की ही मी आईसाठी ठेवावा, बाकीच्या बघूया। आणि हा पण कलर इतका मस्त आहे ना, बघा हे बघा, खूप भारी भारी साड्या मागवल्या आहे माझ्या मिस्टरांनी शोधून। कलर किती छान आहे बघा ना। आणि तुम्हाला ना सगळ्या साड्यांच्या लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली देणार आहे। तर तुम्हाला घ्यायच्या असेल तर माझ्या लिंकवरनं घ्या। आणि कसं असतं ना, आता मी तुम्हाला ह्या दाखवणार ना साड्या, तुम्ही ह्या ऑनलाईन घेणार, फ्लिपकार्टवर घेतलेल्या या सगळ्या साड्या। तुम्हाला नाही आवडली परत करा, तुमचे पैसे परत, काही टेन्शन नाही, ठीक आहे ना। पण आपण कसं ना दुसरीकडे जर साड्या घेतो ना, काही लोक ते फार झंझटमारी असते, एक तर बदलून पण भेटत नाही। मी ना असेच एका ठिकाणाहून ड्रेस घेतला होता, बदलून पण दिला नाही आणि तो तसंच मग मला आवडला पण नाही, मग मला ठेवावा लागला, रिटर्न घेतला नाही। पण साड्यांचं हे कसं असतं, मी जे तुम्हाला दाखवते ते कसं असतं, तुम्हाला आवडलं तर ठेवा, नाही आवडलं तर रिटर्न देऊन टाका, तुमचे पैसे परत। तर चला मी तुम्हाला दाखवते, पहिले ही साडी दाखवते आणि मला सांगा मी ही ठेवू का आईसाठी, कशी आहे, काय, आई येणार आहे ना माझी, तर दाखवते तुम्हाला, थांबा। वाव, इतकी सॉफ्ट आहे ना, खूप सॉफ्ट आहे बघा, किती छान आहे बघा। याचं ना ब्लाऊज दाखवते तुम्हाला कसं आहे, मी पूर्ण घडी, वाव खूप सुंदर आहे आतमध्ये साडी, बघा ना, बघा हा ब्लाऊज पीस आहे, छान आहे ना, साडी खूप छान आहे। आणि ना एकदम सॉफ्ट आहे, एकदम अशी चापून पुसोपून बसणार अंगावर, इतकी छान आहे, काही कडक वगैरे काहीच नाही ही साडी। कलर पण खूप छान आहे। चला मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते। हां, आता ही साडी बघा, ही साडी मला खूप आवडली, खरं सांगते। ही साडी मी ब्लाऊज शिवणार आहे, ही मला खूप आवडली, मी बघितली आहे पण तुम्हाला मी आता दाखवते आहे। त्याचे काठ पण इतके सुंदर आहे ना, बघा आहे ना छान, कलरच लय भारी, याचा कलर खरंच इतकी मस्त आहे बघा। आणि याच्या सर्वांच्या प्राइस आता मला काय एक संगतच त्यांनी ऑर्डर केलं ना, मला काही माहिती नाहीये। मी लिंक दिलेला आहे ना, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला माहिती पडेल। तुम्हाला आवडलं तर घ्या, खूप सारे याच्यामध्ये कलर आहे। आणि ही पण सुद्धा बघा ना, अशी एकदम सॉफ्ट आहे,
हे बघा एकदम सॉफ्ट. मी बघा टाकून दाखवते कशी दिसते सांगा. वाव छान आहे ना. याचा ब्लाऊज बघू आपण कसा आहे. थांबा. हे बघा पदर किती सुंदर आहे. वाव याचा ब्लाऊज किती छान आहे. हे बघा ना इकडे बघा किती छान आहे ना ब्लाऊज. एकदम असा शाईन करतोय. जशी तुम्हाला व्हिडिओ दिसते ना सेम तशी साडी आहे सेम. तुम्ही जरी घेतली ना तुम्ही रिटर्न देणारच नाही. ही साडी इतकी छान साडी आहे. याची लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या खाली. एकच नंबर साडी एकच नंबर. कलर लय भारी आहे आणि त्याला ते हिरवं कॉन्ट्रास्ट असल्यामुळे ना छान आहे. चला आता मी ना ह्याचं ब्लाऊज शिवायला टाकते आणि दिवाळीच्या दिवशी घालते ही साडी. अजून दाखवते. अजून दुसरे पण बघा. माझ्या मिस्टरांची चॉईस लय भारी आहे. शोधून शोधून त्यांनी मला साड्या ऑर्डर केल्या दिवाळीसाठी. आलं ना मला असं वाटलं की चला तुम्हाला पण दाखवावा. दिवाळी अजून बाकी आहे ना मग तुम्ही जर ऑर्डर केली तर तुम्हाला भेटून जाईल. हे बघा घ्यायचं पार्सल नाही ओपन केलेलं मी. हे थांबा. वाव ब्ल्यू कलर आहे. खूप सुंदर आहे हा पण. खूप सुंदर आहे हा पण बघा ना. अरे यार बघा ना सेम आहे सेम. व्हिडिओत दिसते तशी सेम आहे. हा ब्लाऊज आहे वेगळा. कोणतरी आला थांबा लाडवाली वाटतं. तर बघा हा ब्लाऊज आहे आणि इतकी सॉफ्ट आहे ना ही साडी. खूप छान आहे. खूप मस्त आहे बघा है ना. आता आपण बघूया. अरे हा लेहंगा आहे. ही साडी नाही आहे. हा घागरा आहे. हे बघा हा ना लेहंगा आहे. हे बघा मला वाटलं साडी आहे. मी तरी म्हटलं अशी काय. बघा किती छान आहे बघा. इथे दिलेले नाडी वगैरे टाकायला. मी म्हटलं एवढी सुंदर साडी पण भारी वाटत ना शिवल्यावर. याचा ह्याची ना ही ओढणी दिलेली बघा. आणि हा ब्लाऊज. आणि हा खूप स्वस्त आहे मला वाटतं बरं का. तुम्ही ह्याचं ब्लाऊज बघा बहुतेक हा स्वस्त आहे. मला मी बघितलं होता हा. त्यांना मी एक दिवशी असं सहज बोलले होते. अहो खूप छान आहे. मग त्यांनी ऑर्डर केलेलं मला माहिती सुद्धा नाही. किती छान ओढणी पण आहे. तर आता ही एक आहे आणि दुसरी पण इतकी छान आहे ना. बघा ही ऑरेंज आहे. ही पण दाखवते तुम्हाला. पहिले ही दाखवते थांबा. ही पण मी ओपन नाही केलेली म्हणजे तुमच्या समोरच दाखवा सगळ्या साड्या. फ्लिपकार्टवर एक नंबर साड्या भेटतात खरंच ना. ओ किती सॉफ्ट आणि काय कलर आहे. जशी दिसते ना व्हिडिओमध्ये कलर सेम आहे सेम. काहीही फरक नाही. असं नाही की इथे वेगळी दिसते आणि तुम्हाला आपल्याला भेटलं वेगळी. काहीच फरक नाही. इतकी छान आहे बघा. हे बघा बहुत अच्छी लग रही साड़ी. देखिए ना मैं मिस्टर दाखवते ना. देखिए ना यहाँ पर देखिए. इससे भी ये भी बहुत खूबसूरत लग रही है. ये वाली देखिए ले भारी बनवणार म्हणतो. थांबा याचे आपण ना ब्लाऊज बघूया कसं आहे. वाव याचं पण ब्लाऊज बघा ना. शाईन वाला ब्लाऊज आहे बघा. सगळ्या साड्या 1000च्या आतमध्ये आहे. 1000च्या आतमध्ये साड्या आहे. 1000च्या वर एकही साडी आहे. सगळ्या स्वस्त साड्या आहेत. आवडले नाही रिटर्न द्या. पैसे परत घ्या. चला मस्त साडी आहे ही पण. ही देऊ का आईला. ती पांढरी देऊ. मला नक्की सांगा आईला मला ही साडी देऊ की ती पांढरी देऊ माझ्या आईला. कारण ही डार्क आहे थोडीशी. ही पण छान दिसेल माझ्या आईला. चला ही ठेवते साईडला. आता आणि ते काही बिझनेस करते का नाही हो. दिवाळीसाठी घेतल्या म्हणून दाखवते तुम्हाला. आता तुमच्यापासून कुठली गोष्ट लपवत नाही मी. सगळेच तुम्हाला दाखवते. मग साड्या का नको दाखवू. माझ्या एखाद्या ताईला आवडली साडी त्यांनी ऑर्डर केली तर चांगलंच आहे ना माझ्यासाठी. मग दुकानात जाण्यापेक्षा असं भारी की घरच्या घरी टेन्शन नाही. चला आता ही दुसरी एक दाखवते. ही मला नाही आवडली खरं सांगते. ही वरतून बघितली ना मला नाही आवडली. राणी कलर आहे. हे बघा चांगलं वाटत नाही ना. अशी घाटी वाटते खूप. तर ही मी अशीच पॅक ठेवणार आहे आणि मी रिटर्न देणार आहे ही साडी. काय आपण जे आहे ते बोलतो पण इतकी मऊ मऊ आहे. इतकी सॉफ्ट आहे बघा. हे बघा
आता मी याची घडी नाही ओपन करत कारण मला ही रिटर्न द्यायची आहे. बघा सेम आहे सेम. चला ठेवून द्या. मला आवडली नाही मी तुम्हाला दाखवणार नाही, बरोबर का नाही? आणि जे मला आवडलं ते तुम्हाला मी दाखवणार आणि घ्या म्हणणार. ती साडी घेऊ नका, लिंक मी टाकणार आहे पण ती घेऊ नका साडी. आता ही वस्तू पण दाखवते. चला एकच राहिली हा शेवटची, थांबा. अरे यार ही पण नाही चांगली, बघा ही पण नाही छान. तरी पण ओपन करून बघायला काय हरकत आहे. नाही ही नाही एवढी खास आहे. बघा कॉन्ट्रास्ट मध्ये असल्या ना साड्या तर भारी वाटतात. आता ही कॉन्ट्रास्ट नाही ना एवढी खास नाही. बघा जशी आहे तशीच आहे, दिसती तशीच, पण घेऊ नका. मी दाखवलं त्या साड्या घ्या. हे बघा ही एक, ही ऑरेंज आहे. या दोन छान आहे, कॉन्ट्रास्ट आहे. बघा यात कॉन्ट्रास्ट आहे ना, ही सगळ्यात भारी साडी ही आहे. ठीक आहे. आणि ही माझ्या आईला मी ही देणार आहे. मला एक सांगा कमेंट करून, मी आईला ही देऊ का ही देऊ, तेवढं मला सांगा कमेंट करून. चला आता तुम्हाला खुशखबरी द्यायची आहे. इतकी मोठी खुशखबरी, तुम्ही वाट बघताय कधी आणि तर सांगणार खुशखबरी. सांगणार. जाऊ नका, थांबा काही करू नका जायची. तुमचं काय मी जास्त वेळ घेणार नाहीये. माझा व्हिडिओ खूप छोटा असतो, 15 मिनिटाचा व्हिडिओ असतो. मग तेवढं 15 मिनिटं द्या मला. हां तर ना काही दिवसापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की मला साईडला गाडी घ्यायची आहे, बरोबर ना? आणि तुम्ही सगळ्यांनी मला इतक्या दिवस भरपूर सपोर्ट केला माझ्या व्हिडिओला. सगळ्यांना मी तुम्हाला नेहमी म्हणायची माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि जितके लाईक करशाल, जेवढं शेअर करशाल, जेवढं तुम्ही मला वॉच टाईम देणार तेवढं मला थोडंसं त्याचं फायदा होणार. आणि मी तुम्हाला बोलले होते की यूट्यूबचा बोनस, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का? यूट्यूब दिवाळीला बोनस देणार आहे. तर हो मला ना बोनस भेटला आहे. आणि मला काय ना, मला काही या गोष्टीला पुन्हा ठेवायच्या. आणि मला तो बोनस किती आला ते पण सांगते मी. आणि नेमकी मला तो बोनस आला आहे याच्या दिवशी, काय माझ्या बर्थडेच्या दिवशी. त्याची तारीख पण मी तुम्हाला दाखवते की 8 तारखेला मला मेसेज आलेला आहे. म्हटलं बा माझा बर्थडे आणि युट्यूबकडनं मला बोनस आला, एवढी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी लगेच माझ्या मिस्टरांना सांगितलं. मी काय असं काही गोष्टी लपून ठेवत नाही, असं नाही का पैसे वगैरे लपून ठेवायचं नाही. मी माझ्या मिस्टरांपासून काही लपवत नाही. ते लपवत नाही, आपण काय लपवतो? हा ते लपवतात थोडं पगार बिगार लपवतात, ऐकायचे. पण मला जे पाहिजे ते घेतात, त्याच्यामुळे आपल्याला काय त्यांचा पगार किती असं आपल्याला काही घेणं नाही, असू दे. तर हो मला किती पेमेंट आलेला आहे माझ्या बोनस सांगते. हा बोनस पेमेंट नाही, मला बोनस दिला आहे युट्यूबने. चांगले व्हिडिओ मागच्या महिन्यामध्ये माझे व्हिडिओ छान होते, सगळ्या गोष्टी छान होते, त्याच्यामुळे भेटला आहे मागच्या महिन्यामध्ये. हा आणि आता हा जो चालू महिना आहे ना सप्टेंबर नाही ऑक्टोबर, म्हणजे हा जो बोनस आहे ना हा सप्टेंबरचा दिला. ऑक्टोबरमध्ये सुद्धा युट्यूब बोनस देणार आहे. तर आता इथून पुढे सुद्धा व्हिडिओ छान टाकायचे आहे. आणि याचा बोनस पण युट्यूब, आता कसं असतं युट्यूबने कसं दिला माहिती आहे का? फक्त सिलेक्टेड लोकांनाच बोनस भेटलेला आहे. ज्यांचे व्हिडिओ छान आहे, ज्यांना छान कमेंट आहे, आणि ज्यांचे व्हिडिओ थोडे रेग्युलर आहे, त्यांचं वॉच टाईम चांगला आहे, त्यांनाच फक्त युट्यूबने बोनस दिलेला आहे. प्रत्येकाला बोनस नाही भेटलेला. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि मला खरं सांगते या घरामध्ये आल्यावर काहीतरी चांगली गोष्ट मला ऐकायला भेटली, नाही का? तुम्हाला पण ना. तर असो ठीक आहे, तुम्हाला सांगते ना मला बोनस किती भेटला आहे. हे बघा मी तुम्हाला बोलले होते की मला 50,000चा बोनस ते मिळालेला आहे, ठीक आहे ना? पण मला तेवढा बोनस नाही भेटलेला. फुलाची पाकळी मला म्हणजे 1000 रुपये जरी भेटले असते तरी मला आनंद आला असता की मला तो भेटला युट्यूबकडनं, असं सांगते. एक समजून घ्यावं, एक खुशी असते तुमच्यासोबत, तुम्हाला मी ती शेअर करते माझा आनंद. तर मला किती बोनस आला आहे त्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असणार आहे. आणि जर तुझं सांग तर इथे स्क्रीनला बघा, बघितलं का किती आहे बोनस? तर माझा बोनस आहे 10,000 मला बोनस भेटला आहे. आणि जिंदगीत पहिल्यांदा मला बोनस भेटला आहे. म्हणजे अख्ख्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी बोनस हा गोष्ट मला भेटला आहे. मी दुसऱ्याला बोनस दिला आहे, म्हणजे जे मेड होते ना कामाला तिकडे मावश्या, त्यांना दुर्गा पूजामध्ये मी बोनस दिला आहे. मला पहिल्यांदा बोनस भेटला आहे माझ्या अख्ख्या लाईफ मध्ये. भले तो कमी भेटला आहे 10,000, पण तो माझ्यासाठी इतका खुशीची गोष्ट आहे ना माझ्यासाठी, मी शब्दात नाही सांगू शकत. मला एवढा आनंद झाला आहे त्या गोष्टीचा. भेटलं म्हणजे हे आपण सिलेक्शन झालं आपलं, हीच लई मोठी गोष्ट आहे, बरोबर का नाही? मग आणि हो मला अजून एक गोष्ट बोलायची राहून गेली सुरुवातीला व्हिडिओच्या. कालच्या व्हिडिओला मला तुम्ही सर्वांनी इतक्या छान कमेंट केला आहे, सगळ्यांनी मला बर्थडे विश केला आहे ना, मला खूप भारी वाटलं. खरं सांगते मी, प्रत्येकाचं कमेंट आली का लगेच ओपन करून बघायची, अनिता हॅपी बर्थडे, अनिता हॅपी बर्थडे. इतकं भारी वाटलं ना. मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. तुम्ही सगळेजण मला एवढं पसंत करता, माझे व्हिडिओ बघता आणि मला एवढे कमेंट करता. आणि हो तुम्हाला सगळ्यांना आवडलं नाही,
मी विराजला साहिलला बडबड केलेली. आणि म्हणजे माझं कसं आहे ना, त्यांनी फक्त मला विश करायचं होतं. मी तुम्हाला हे सांगते, मी त्यांच्याकडनं कसली अपेक्षा ठेवत नाही. त्यांनी मला 1 रुपयाची सुद्धा काही घ्यावा म्हणून. मला माहिती आहे माझी मुलं काही कमवत नाही अजून, ते लहान आहेत हे मला कळतं. मी माझ्या मुलांना कधी काहीच मागत नाही. मी सगळं त्यांना देते, मी त्यांना कधीच काही मागत नाही. पण मला फक्त मला फोन करा, मम्मी बर्थडे, मला आनंद आला असता, दुसरं काही नाही. गिफ्ट नको मला माझ्या मुलांकडनं. मी त्यांनी कमवायला जरी लागलं नाही तरी मी अपेक्षा ठेवणार नाही माझ्या मुलांकडनं. माझ्या मनामध्ये हेच राहील की माझे मुलं जिथे कुठं असेल तिथं माझे मुलं सुखी राहावा, खुश राहावा. माझं हेच आहे फक्त माझ्या मनामध्ये. तर म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की अनिता एवढं त्यांना बोलतीये, मी असं मस्करीमध्ये बोलले बरं का. आणि विराजने बघितलं का, नाही रे मम्मी, त्याला आठवण होती माझ्या विराजला. त्याने चेन घेऊन ठेवली होती माझ्यासाठी गिफ्ट. मला इतकं भरून आलं नव्हतं बरं काय सांगू. लेकरांनी माझ्या भले कमी पैशाची पण ती त्याची आईसाठी घेऊन ठेवली. त्याला थोडंसं तारीख चुकली हो माझ्या लेकराची. असं काही नाही, तो येणार आहे दिवाळीला. तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतीलच माझे छान छान आता दिवाळीचे पण. तर चला मग जाऊ का, मागून गप्पा मारू. खूप मोठा व्हिडिओ होतो ना मग, हो की नाही. चला तुम्हालाही कामं असतील, हो की नाही. ठीक आहे, येते. बाय.